ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी, ये मत कहो खुदा से मेरी मंजिलें बड़ी, मेरी मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनको खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा नमस्कार सर्वांना, चेतनाचा नमस्कार. आवाज येतोय? हँड रेज करा फक्त. आवाज येतोय? नमस्कार, आवाज येतोय. येस, थँक्यू मॅडम. नमस्ते चेतना मॅडम. काय सुंदर लाईन्स आहेत, किती सुंदर लाईन्स आहेत, ऐकल्या असतील. ये मत कहो खुदा से. एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी प्लीज आपले स्पीकर्स म्यूट करा. प्लीज आपले सगळ्यांचे स्पीकर्स म्यूट करा. येस, थँक्यू. थँक्यू. मी मजेत. कसे आहात तुम्ही सर्वजण? येस, मी असं समजते की तुम्हीही मजेत असायला हवं हे ना. म्हणूनच आज एक नवीन पर्वाला सुरुवात करूया आणि या पर्वामध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. खूप जणी आहेत ज्या मजेत आहेत, पण काही जणी अशा आहेत की ज्यांचं उत्तर समाधानकारक नाहीये. मजेत असायला हवं, पण त्या नेहमीच मजेत असतात असं नाहीये. विचारलं की तू कशी आहेस तर त्याचं उत्तर मिळतं ठीक आहे. ऍक्च्युली हे ऐकायला ना मला अजिबात बरं वाटत नाही. आणि म्हणूनच एक कल्पना सुचली की जी आता आपण प्रत्यक्षात आणणार आहोत, अर्थातच तुमच्या सर्वांच्या सहाय्याने. आपल्यापैकीच काही जणी आहेत की ज्यांचं शिक्षण होतं, करिअर सुरू होतं, सगळी धावपळ चालू असते, घर सांभाळणं, सगळं सांभाळणं चालू असतं, आणि तरी पण आपल्या घराच्या बाहेर, आपल्या परिवाराच्या बाहेर, अगदी आपल्या शहरापर्यंत नाव पोहोचायला सुरुवात होतं, शहराच्या बाहेर जिल्ह्यापर्यंत नाव पोहोचायला सुरुवात होतं, राज्याच्या बाहेर नाव पोहोचायला सुरुवात होतं. मग ह्या ज्या काही महिला आहेत की ज्यांचं खरोखर घरापेक्षा थोडस बाहेर बाहेर नाव फैलायला, पसरायला सुरुवात झालेली असते, तशी सुरुवात आपली का नाही होऊ शकत? आपण का नाही असं करू शकत की आपली जी सुरुवात आपण करायला पाहिजे ती आपण का नाही करू शकत? ही जी गोष्ट आहे मला खूप जास्त खटकते आणि त्याचसाठी आज ठरवलंय या सर्वांशी बोलूया आणि काय आहे, काय अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करूया. माझ्या एक लक्षात आलं की ही जी गोष्ट आहे की जशा काही महिला सामान्य महिलापासून अगदी खूप उच्च शिखरावर पोहोचू शकल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये की ज्या की आपण घरात बसून आहोत किंवा आपण आपल्या फॅमिली पुरते मर्यादित आहोत, काय आहे या दोघांमधला फरक आणि काय अडचणी आहेत ते समजून घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न करू लागले तेव्हा लक्षात आलं की ताण ही जी गोष्ट आहे
स्ट्रेस ज्याला आपण असं म्हणतो इंग्लिश मधनं, तर ही गोष्ट खूप जास्त प्रमाणात सगळ्यांना त्रासदायक आहे. आता हा त्रास सहन करण्याची किंवा हा ताण सहन करण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते बरं का. पुरुषांची पद्धत खूप वेगळी आहे. आज आपण पुरुषांबद्दल बोलणार नाही, आज आपण फक्त आपल्याबद्दल बोलूया. तर आपली स्पेशली महिलांची जी ही ताण सहन करण्याची पद्धत आहे ना, ही थोडीशी वेगळी असते आणि त्यातही प्रत्येक महिलेची वेगवेगळी असते. कारण महिलेमध्ये होणारे जे हॉर्मोनल चेंजेस असतात, तर हे हॉर्मोनल चेंजेसमुळे महिला प्रत्येक स्ट्रेस किंवा प्रत्येक ताण जो सहन करत असते ना, तर ह्या ताणाला एक इमोशनल सपोर्ट किंवा एक इमोशनल भावनिक दृष्ट्या ती इन्व्हॉल्व्ह होऊन आणि हा ताण सहन करते आणि त्याच्यामुळे ती पूर्णतः त्या ताणातनं बाहेर येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेच कदाचित तिचं जे अस्तित्व आहे ते फक्त तिच्या कुटुंबापुरतं मर्यादित राहतं काही महिलांच्या बाबतीत. आपल्याला आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित नक्कीच नाही राहायचंय. आपल्याला आपल्या पंखांमध्ये बळ भरायचं आहे आणि येस, उंच उडी घ्यायची आहे, उंच झेप घ्यायची आहे आणि मी मजेत राहणार हा ठाम निर्णय करायचा आहे. हे मी मजेत राहणं फक्त माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता तुम्हा सगळ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. तुम्ही पण निश्चितपणे तुमच्यासह तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या सख्यांना ह्याच्यात सहभागी करून घेऊया आणि एक नवीन पर्वाला सुरुवात करूया. एक थोडस चर्चा अशी करूया की हा ताण ह्याच्या मागची कारण काय काय असतात. विशेषतः मुलींपेक्षा विवाहित स्त्रियांचे जे ताण आहेत ते खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये फक्त शारीरिक त्रास होत नाही, तर मानसिक आणि भावनिक ताण पण खूप जास्त प्रमाणात असतो आणि हा जो ताण आहे हा आपलं शरीर पोखरायला सुरुवात करत असतो. ह्याच्या सोबतच आपण आपल्या इमेज मध्ये पण आपण बघतो आहोत की स्त्रीला फक्त जबाबदारी ही स्वतःची नसते, हे ना, कुटुंबाची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते आणि त्याच्यासोबतच आता सध्याची जी काही आहे गरज ती की आपलं प्रोफेशनल लाईफ सांभाळणं ही मोठी कसरत असते. आता हे सगळं सांभाळत असताना ह्या ज्या गोष्टी येतात, ही जी कारणं आपण बघतो आहोत की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे सांभाळण्याची कसरत, शिवाय मुलांची कसरत, मुलांना सांभाळण्याची मोठी कसरत, शिवाय आई वडिलांना, पॅरेंट्सना, सासू सासऱ्यांना सांभाळण्याची कसरत, त्याच्यासोबत समाजामध्ये वावरणं आणि हे समाजातले सगळे नाते संबंध सांभाळणं, ह्या ज्या सगळ्या कसरती असतात, ह्या सगळ्या कसरती पार पाडत पाडत काही महिला हा ताण सहजरित्या सहन करू शकतात, त्याला सामोरं जाऊ शकतात, पण काही महिलांना हे थोडस अवघड होतं. मग हे जे अवघड होणं आहे, तर हे अवघड होणं आणि त्याचे काय काय सिम्पटम्स आहेत तर ते आपण बघूया. सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की ताण हा टेन्शन पेक्षा वेगळं असतो बरं का. जेव्हा टेन्शन येतं ना तेव्हा फक्त मानसिक जी स्थिती आहे ती खालावते, पण हा जो ताण आहे ना हा मात्र तुम्हाला शरीराने पण आधू करतो, त्याच्यानंतर तुम्हाला भावनिक दृष्ट्या पण खच्चीकरण करतो आणि तुमचं मानसिक संतुलन पण बिघडवू शकतो. आता हा शारीरिक दृष्ट्या त्रास देतो म्हणजे काय, तर तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम्स यायला लागतात, तुम्हाला जेवणाबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते यायला लागतात, तुम्हाला भावनिक दृष्ट्या जे काही अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला यायला लागतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण म्हणूया की ही ताणाची काही लक्षणे आहेत. आता आजकालच्या ज्या महिला आहेत, ह्या महिलाला तिचं दैनंदिन जीवन जगताना काय काय चॅलेंजेस आहेत बरं की जे सामोरे जावे लागतात. आता 20 वर्षांपूर्वीचे जे चॅलेंजेस होते त्याच्यामध्ये आणि आतामध्ये निश्चितच फरक आहे, खूप जास्त फरक आहे. तर ते चॅलेंजेस काय काय आहेत ते पण आपण बघणार आहोत. आताच्या ज्या महिला आहेत ना त्या करिअर ओरिएंटेड आहे, त्यांना ना प्रोफेशनल लाईफ जे आहे हे खूप महत्वाचं वाटायला लागतं आणि ते गरजेचं पण आहे अर्थातच. त्याच्यामुळे काय होतं तो आपल्या करिअर वरती असतो, हे ना. त्याच्यानंतर काय होतं की त्यांची
एक इनडायरेक्ट पुरुषांसोबत कॉम्पिटिशन सुरू होते हे ना, की मलाही पुरुषांसारखं स्थान मिळायला हवं किंवा पुरुषांना जे जे राईट्स आहेत ते राईट्स मलाही मिळायला हवेत, अशी कुठेतरी धडपड सुरू होते. आणि ते स्थान मिळवण्यासाठी जी धडपड सुरू होते त्याच्यातनं ताण निर्माण होत असतो. त्याच्यानंतर ही जी सगळी ऍडजस्टमेंट करावी लागते, या ऍडजस्टमेंट मध्ये काय होतं की इमोशनल रित्या म्हणजे भावनिक दृष्ट्या ती स्त्री खूप खचून जाते आणि त्याच्यामुळे तिला तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये बॅलन्स करणं अवघड व्हायला लागतं. गरमच वार आहे. तर आता ही कारणं जी आहे, ताण निर्माण करणारी कारणं, तर त्याच्यामध्ये काय आहे, ताण प्रत्येकाला होतो, पुरुषालाही असतो आणि स्त्रियांमध्येही असतो. पण पुरुष हा ताण कसा सहन करतो ही गोष्ट वेगळी असते आणि स्त्री हा ताण जो आहे कसा सहन करते ही गोष्ट वेगळी असते, है ना. तर स्त्रियांची सभोवतालची सगळी तिची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती, त्याच्यानंतर मुलांसोबतचं तिचं आणि मुलांसोबतचं नातं, त्याच्यानंतर तिचा जो काही जवळीक किंवा अगदी जवळ असणारे जे तिचे कौटुंबिक व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांची तब्येत सांभाळणं, त्या सगळ्यांना सांभाळणं आणि शिवाय सहकार्यासोबतचे जे काही रिलेशन्स आहेत हे सगळं सांभाळणं, हे सगळं करत असताना तिची जी कसरत आहे ही निश्चित मला जशी माहिती आहे तुम्हालाही माहिती असणार आहे आणि तुम्ही पण या सगळ्या गोष्टीतनं नक्कीच जात आहात. तर हे सगळं करत असताना तिच्या तब्येतीवरती किंवा एकंदरीतच तिच्या शरीरावरती काय काय गोष्टी किंवा काय काय अफेक्ट करतात तेही आपण बघूया, है ना. तर हे सगळं सहन करत असताना काय होतं की तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, त्याच्यानंतर स्वतःची अशी काहीतरी ओळख असायला हवी हेच ती विसरायला लागते. त्याच्यानंतर आता आपण खूप कॉमनली बघतो आहोत की वजनाचे प्रॉब्लेम्स. येस, वजन एक तर खूप जास्त वाढतं किंवा वजन खूप कमी व्हायला लागतं. त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये जाणं, एन्झायटी, इन्फर्टिलिटी म्हणजे मूलबाळ न होणं, त्याच्यानंतर समाजामध्ये वावरायला सुद्धा भीती वाटणं किंवा समाजामध्ये वावरायला न आवडणं, ही जी गोष्ट आहे ही खूप जास्त वेदनादायक ठरते आणि एकंदरीतच जे अस्तित्व असतं स्त्रीचं त्याला कुठेतरी धोका पोहोचायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे हा ताण आहे तो किती रिस्की फॅक्टर आहे की जो तुम्हाला मजेत ठेवण्यापासून कसा दूर दूर लोटतो हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता ऍक्च्युली काय ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो की जेणेकरून हा ताण जो आहे किंवा स्ट्रेस ज्याला आपण असं म्हणतो की हा स्ट्रेस दूर होईल, तो आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला खूप जास्त ताण येतो आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की अरे काहीतरी आहे की जे मला, माझं जे अस्तित्व मला निर्माण करायचं आहे ते अस्तित्व निर्माण करण्यापासून मला दूर करतं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही ओळखणं, याला आपण खूप महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि हा जो ताण आहे ना, हा फक्त एक थोड्या कालावधीसाठीच तुमचा पिच्छा पकडणार आहे असं अजिबात नाहीये बरं का. तर हा ताण जो आहे तो ऍडिक्टिव्ह स्वरूपाचा, म्हणजे त्याला आपण म्हणू ना की व्यसन जसं लागतं की एकदा पकडलं की पकडून ठेवतो, तसा हा ताण तुम्हाला पकडून ठेवतो. आणि मात्र तो हा ताण जे काही एक लक्षणांच्या स्वरूपात असेल तो आजाराच्या स्वरूपामध्ये कसा कन्वर्ट होईल हे तुम्हालाही लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी तुम्हाला जाणवते आहे की नाही मी मजेत नाहीये, मी मजेत का नाहीये, तर मला ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त ताण येतोय माझ्या शरीरावरती, माझ्या मनावरती, माझ्या भावनांवरती खूप जास्त ताण येतो आहे. आणि हा ताण येणं योग्य नाही, हे चुकीचं आहे, हे माझ्यासाठी चुकीचं आहे, माझ्या फॅमिलीसाठी चुकीचं आहे, हे तुम्हाला वेळीच ओळखता यायला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडता यायला पाहिजे. त्याच्यामुळे
ही जी गोष्ट आहे की वेळीच ओळखणं आणि त्याला दूर कसं करता येईल ते दूर करण्यासाठीचे प्रयत्न करणं हे आपण केलं पाहिजे. आता ताण दूर करणं म्हणजे नक्की काय करायचं गड्या? येस, माझ्या दृष्टीने ताण दूर करण्याचे जे काही मार्ग आहेत ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. हे ना, जे कॉमन मार्ग आहेत ते आपण डिस्कस करूया. हे ना, की तुमच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी बदला. सवयी अशा असतील की आपण खूप जास्त मोबाईलच्या आहारी जात असू, गरज नसताना खूप जास्त मोबाईल हाताळत असणार, तर हे खूप जास्त मोबाईल हाताळणं कमी करा. तुमच्या ज्या सवयी आहेत की आपण आहे ना महिलांची हितगुज करणं चांगलं असतं बरं का, निश्चितच. पण ते खूप जास्त ही अशीच आहे, ती तशीच आहे, माझी सासू अशी, माझी सून अशी, माझी ही तशी, हिच्या घरी हे नवीन घेतलं, तिच्या घरी ते नवीन घेतलं. अरे नका या फंदात पडू. या गोष्टींनी तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये काहीही फायदा होणार नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या ज्या गोष्टी तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला फायदा निश्चित देणार नाहीये, पण दिलाच तर कालांतराने काही दिवसांनी त्रासदायक ठरणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला एक डोकेदुखी ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमचे आणि तुमच्या फॅमिलीतले, तुमच्या कौटुंबिक मेंबर्सचे आणि तुमचे जे रिलेशन्स आहेत हे रिलेशन स्ट्रॉंग करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये मैत्रीचे नातं निर्माण करायला सुरुवात करा. तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या पतीसोबत, सासू सासऱ्यांसोबत, सगळ्यांसोबत मैत्रीचं नातं निर्माण करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या शरीरावरचा, मनावरचा, भावनांवरचा ताण कमी होईल आणि तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकाल. ह्याच्या सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की रिलॅक्स करा. तुमचं मन जे आहे खूप कुठे 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 भटकतं आणि नको असणारे विचार गोळा करून आणतं आणि कचरा पेटी जशी ती तुम्ही तयार करून घेतात ना, ही कचरा पेटी रिकामी करा. काहीही गरजेची नाहीये. रोज जशी घंटागाडी येते आणि आपण कचरा टाकतो, घरातली स्वच्छता जशी करतो ना, तशी मनाची स्वच्छता करणं सुद्धा खूप 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 गरजेचं आहे. तसं मनाच्या स्वच्छते करण्यासाठी मेडिटेशन खूप जास्त चांगलं मार्ग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपण त्याचं अनुकरण करणं किंवा जीवनामध्ये रुटीनली ते अवलंबणं आपण टाळतो, कंटाळा करतो. त्याच्यामुळे काय होतं की रोजची जी काही कचरा आहे, इकडचा तिकडचा, ह्यांचा त्यांचा, मागचा पुढचा, शेजारचा वरचा खालचा, तो सगळा कचरा आपल्या मनामध्ये साठून राहतो, कचरा करत राहतो आणि तो आपल्याला ताण देत असतो, स्ट्रेस देत असतो. तर आपलं माइंड फ्रेश करण्यासाठी मेडिटेशन मध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा आणि हा त्रास कमी करा. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे छंद जोपासा, ज्याला मी आज सुरुवात करते आहे. ऍक्च्युली मागच्या महिन्यात एक समर कॅम्प झाला आणि त्या समर कॅम्प मध्ये पॅरेंटिंगचं एक सेशन झालं. खूपच सुंदर झालं सेशन. म्हणजे खूप दिवसानंतर ऍक्च्युली मी असं काही सेशन घेतलं आणि खूप छान झालं. पालकांच्याही प्रतिक्रिया आल्या की खूपच छान झालं, आमच्या मुलांमध्ये इतके बदल, एका सेशनने इतके बदल व्हायला लागलेत. पालकही खूप खुश झाले. मलाही खूप छान वाटलं की अरे मी कोणापर्यंत तरी आनंद मी पसरवू शकले आहे, कोणाकडे तरी मी आनंद देऊ शकले आहे. ही जेव्हा गोष्ट मला जाणवली तेव्हा ठरवलं की अरे आनंद देऊ शकले आहे तर का अगदी मोजक्या कुटुंबांपर्यंत ते मर्यादित राहावं, का अजून जास्त पर्यंत वाढू नये, का अजून जास्त पर्यंत पसरवू नये. म्हणून ठरवलं की येस. आणि आत्ताची जी वेळ आहे, आपण बघतो आहोत आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये सगळीच परिस्थिती खूपच त्रासदायक आहे. अगदी जे नको आहेत ते होतं आहे. खूप जास्त मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. शरीरांची सगळ्यांचीच मनं खचलेली आहेत आणि हे सगळं झालेलं असताना चला सुरुवात करूया, आनंद पसरवायला सुरुवात करूया. मी पण मजेत राहायला सुरुवात करते, तुम्ही पण मजेत राहायला सुरुवात करा. येस, नक्की सुरुवात करूया.
मी एकटी हे नाही करू शकणार. ही जरी शृंखला आहे तरी ह्या शृंखलेचं रूपांतर एका चळवळीमध्ये कसं करायचं हे तुम्ही करू शकाल. तुमची साथ असली तर आपण नक्कीच करूया आणि एकमेकींना सहाय्य करू. खूप जास्त आपल्याला अडीअडचणी असतील तर त्या दूर करू आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी गुण आहेत, काही तुझ्यामध्ये गुण आहेत, काही माझ्यामध्ये गुण आहेत की जे आपण शेअर करू शकत नाहीये, पण ते शेअर करूया. तेही आपल्याला माहितीच आहे की आपण हे ऑनलाईन माध्यमातून सगळं करू शकतोय. आपल्याला कोणाच्याही घरी जाण्याची गरज नाहीये, आपल्याला कोणाच्याही गावामध्ये जाण्याची गरज नाहीये. आपण घरी बसून हे सगळं करू शकणार आहोत, हे ना. तर हे सगळं, हा जो माझा छंद आहे तो मी जोपासायला सुरुवात करते आहे आणि मी मजेत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंही मी तुम्हालाही मजेत राहण्यासाठी आज आवाहन करते आहे, हे ना. त्याच्यासोबत आपला अजून एक मुद्दा महत्वाचा राहिला आहे की विशेषतः 21व्या शतकातल्या महिलांसाठी हा ताण दूर कसा ठेवावा, त्याच्यासाठी स्पेशल काही टिप्स आहेत की त्या जरूर मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. काय होतं, एक स्त्री म्हणून तुला जर जन्म मिळाला आहे तर तो स्त्री म्हणून जन्म तू कसा सफल करावा हे तू करू शकतेस आणि ते तू करायलाच हवं. पण तू जर म्हणशील की नाही, स्त्री म्हणून नाही, मी पुरुषासारखं वागून बघते, तर ते अगदीच चुकीचं असणार आहे. आणि तसं न करता तुला जो हक्क दिला आहे, तुला एक स्त्री म्हणून राहण्याचा हक्क न देता तू एक नारी शक्ती म्हणून कशी तू वाढणार आहे, ती नारी शक्ती म्हणून तुझं शक्ती प्रदर्शन करण्याची तुला जी संधी मिळणार आहे त्या संधीचा तू उपयोग कर. आणि स्त्री आहेस तर स्त्री म्हणूनच तुझ्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न कर. एक पुरुष म्हणून पुरुषाचे हक्क घेण्याचा किंवा पुरुषासारखा वागण्याचा प्रयत्न करशील तर ते निश्चितच चुकीचं असेल आणि त्याच्यातनं तुला आनंद न मिळता त्रास मिळणार आहे. त्याच्यामुळे तसं वागण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात कर. आज मी सुरुवात केली आहे ती अशीच काहीतरी आहे. माझ्या स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात केली आहे. मी आनंदी होणं ह्याच्यासोबत तुम्हालाही आनंदी ठेवणं, तुम्हालाही मजेत कसं ठेवणं हे करायला मला आवडेल, म्हणून आज मी ही सुरुवात करते आहे. म्हणजेच हा मी माझ्यासाठी दिला जाणारा वेळ आहे. असंच काहीतरी तुमचा छंद ओळखा तुम्ही आणि तुम्हीही हा आनंद पसरवायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला स्वतःसाठी वेळ दिलेल्याचं समाधान मिळेल आणि त्यातनं तुम्ही आनंद मिळवू शकाल, हे ना. ह्याच्यासोबत तुमचं जे ऑफिशियल किंवा प्रोफेशनल लाईफ आहे, हे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्या दोघांमधला बॅलन्स जो आहे हे तुम्हालाच करायचा आहे. त्याच्यासाठी मदत मात्र आम्ही करू शकतो. मी मजेत हे जे त्याच्यासाठी जे व्यासपीठ आहे हे नक्की तुम्हाला मदत करेल, पण प्रयत्न जे असणार आहेत ते तुलाच करावे लागणार आहेत. त्यातनं तू आनंदी होणार आहेस. त्याच्यासोबत तुझ्या घरातल्या सगळ्या कौटुंबिक मेंबर्स आहेत, सभासद आहेत, त्यांच्या सोबतचं नातं सुदृढ करण्याचा प्रयत्न. थोड़ा जोर से बोलिए ना. आपको आवाज नहीं आ रही भाभी? हेलो हेलो, आवाज आ रही है? आवाज कम आ रही दीदी आपकी. हाँ. हाँ, कम आ रही, थोड़ा सा. यस 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 यस, पक्का पक्का. तर आपण प्रयत्न करूया. आपल्याला देवाला माहिती आहे की येस, ही स्त्री म्हणून जी जन्मली आहे ती केवळ स्त्री म्हणून न राहता नारी शक्ती म्हणून कशी तिचं अस्तित्व ती अबाधित ठेवेल. आणि म्हणूनच आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडूया. आपलं प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ कसं आपण सुदृढ करूया हे फक्त आपणच करू शकतो, स्त्रियाच करू शकतील. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की येस, या गोष्टींकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता ह्याच्यामधल्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, बारीक सारीक नाही म्हणता येणार, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत रादर, की पालक आणि मुलांमधले संबंध, पॅरेंट्स आणि मुलांमधले संबंध, पती पत्नीचे संबंध, त्याच्यानंतर बाहेर समाजामध्ये वावरतानाच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा समाज आणि आपलं अस्तित्व, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमधले आपलं संबंध सुदृढ कसे करावेत, ह्या सगळ्या गोष्टी
आपण अगदी 40 मिनिटाच्या आजच्या सेशन मध्ये कव्हर नाही करू शकणार. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळे सेशन्स घ्यावे लागणार आहेत. ते आपण निश्चित घेऊया आणि आपली जी कल्पना आहे ती आपली कल्पना आपण एक शृंखला न ठेवता चळवळीच्या रूपाने सगळ्यांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवूया. आणि आज मी जशी सुरुवात केली आहे, मी मजेत राहणार, तूही सुरुवात कर, तूही मजेत राहणार आणि त्याच्यासोबतच तू इतरांनाही सामावून घेणार, हे ना? मी मजेत. ऍक्च्युली मला जे सांगायचं होतं की मी मजेत राहण्यामधला जो अडसर आहे, हे ना, तो अडसर म्हणजे त्रास, ताण आणि स्ट्रेस. तर हा जो स्ट्रेस आहे, या स्ट्रेस बद्दलची माहिती आज आपण घेतली. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आजचं जे काही चर्चा मी केली तुमच्यासोबत, ती निश्चितच मदतीची होईल की तुम्ही ती अवलंबून आणि तुम्हाला येणारा स्ट्रेस तुम्ही कमी कराल आणि मजेत राहायला सुरुवात कराल. मी तुम्हाला म्हटलंच होतं की मी जेव्हा कोणाला विचारलं की तू कशी आहेस, तर त्याचं जर उत्तर ठीक आहे असं मिळालं ना, तर मला असं चांगलं नाही वाटायचं. नाही, अरे ही मजेत का नाही? इतकं सगळंच तर आहे, देवाने सगळंच तर दिलंय तुला. अगदी 2 हात 2 पाय, ज्याला पंचेंद्रिय म्हणतो, हे सगळं तुझ्याकडे दिलं आहे. दुनियामध्ये किंवा जगामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त जी प्रॉपर्टी म्हणतो किंवा संपत्ती म्हणतो ती काय असू शकते? जर तुझ्याकडे हे सगळं आहे तर तू का नाही मजेत राहू शकत? तुला अधिकार आहे राहण्याचा आणि तू राहायलाच पाहिजे, हे ना? त्याच्यासाठीच आपण ही चळवळ सुरू करतोय. आपल्या ह्या चळवळीचं जे स्वरूप असणार आहे ते स्पेशली मला असं वाटतं की 30 वर्षांच्या पुढील महिलांसाठी हे सत्र आपण ठेवूया. हे फक्त महिन्यातून एकदा असणार आहे. तुम्हाला रोज रोज अटेंड करण्याची गरज नाहीये. महिन्यातून एकदा आपण सगळेजणी भेटणार आहोत. ह्या महिन्यातून एकदा भेटून आपण काय करणार आहोत? तर अशा काही कर्तृत्ववान महिला आहेत की ज्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत. म्हणजे गरजेचं नाही की खूप गडगंज श्रीमंतीतनं त्या आल्या आहेत, नाही गरजेचं. सामान्य कुटुंबातनं येऊन त्यांनी त्यांचं कर्तृत्व कसं सिद्ध केलं आहे, अगदी त्याच्यामध्ये प्रोफेशनल्स असतील, सगळ्या डॉक्टर्स असतील, इंजिनियर असणार आहेत, पायलट असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी तर म्हणेल की ज्यांना आर्ट अँड क्राफ्ट मधली खूप छंद आहेत, त्याच्यानंतर काही जणी स्वयंपाक खूप सुंदररित्या करू शकतात, की अशा काही महिला आहेत. त्याच्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत. या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ह्या प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी येणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर येणार, भेटणार, संवाद साधणार म्हणजे काय करणार? येस, त्यांना त्यांच्या येणाऱ्या अडचणी, काही साधं सोपी गोष्ट नाहीये ही. प्रत्येकाचं करिअर घडणं किंवा प्रत्येकाला एक व्यावसायिक शिक्षणात प्रगती मिळणं हे सगळ्यांसाठीच शक्य होत नाही, हे ना? तर त्या अडचणी ह्या फक्त तुझ्या आणि माझ्या पुरत्या मर्यादित नाहीये. या अडचणी ज्या आहेत ह्या सगळीकडे असतात. कोणाच्या कमी असतात, कोणाच्या जास्त असतात. तर ह्या अडचणींचा सामना करून त्याच्यातनं त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं आहे आणि कसं भरवलं आहे, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच आपल्याला त्या त्या विषयावरील मार्गदर्शन, गायनेकोलॉजिस्ट असेल, स्त्रीरोग तज्ञ असेल, तर त्या रिलेटेड सल्ला किंवा त्या रिलेटेड मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. सीए असणार आहेत, तर सीएच्या त्या फील्ड मधलं आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, आर्थिक व्यवहार किंवा ह्या गोष्टीपासून आपण खूप जास्त बाजूला असतो. आपल्याला असं वाटतं की हे आपलं फील्ड नाही, पण नाही, असं नाहीये. जेव्हा तू स्वतःला मजेत राहण्याचा प्रयत्न करणार, मजेत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुला या सगळ्या क्षेत्रांमधली माहिती असणं, तू स्वतः परिपक्व असणं, तू स्वतः परिपूर्ण असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे पण गरजेचं आहे की ही जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, ही जी वेगवेगळी कार्य आहेत, हे सगळं कार्य तू जाणून घ्या. आणि हे जाणून घेण्यासाठी तुला महिन्यातला फक्त 1 रविवार द्यायचा आहे. त्या 1 रविवार मध्येही आपण झूम मीटिंग द्वारेच भेटणार आहोत. 40 मिनिटांची मीटिंग तर असतेच,
आपल्याला गरजेचं वाटलं तर आपण सेम लिंकने दुसरी मीटिंग क्रिएट करून आणि आपलं सेशन पुढे चालू ठेवणार आहोत प्रत्येक वेळी. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला रविवारी फक्त महिन्यातनं एकदाच भेटायचं आहे. त्याच्यानंतर आपण बोललोच आहोत की विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे, सल्ला मिळणार आहे. आणि आजचं जे सेशन होतं हे ऍक्च्युली माझ्या मनातली जी कल्पना होती, संकल्पना होती, ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचं सेशन होतं. त्याच्यामुळे आजचं सेशन टोटली फ्री होतं. पण आपण जे पुढे कार्य करणार आहोत, एक चळवळ जी आपण जागृत करणार आहोत, तर ही चळवळ ही आपल्यापुरती मर्यादित न राहता ही आपल्याला अनेकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर ही चळवळ पोहोचवताना आपण का नाही एक थोडीशी मदत निधी निर्माण करू, हे ना? फुल नाही तर फुलाची पाकळी का नाही आपण कुठे देऊ शकणार? तर म्हणूनच अगदी अल्प अशी मात्र 100 रुपये फी असणार आहे प्रत्येक सेशनसाठी. ह्या सेशनसाठी असणाऱ्या फी मधनं आपण जे काही गरजू आहेत की ज्यांना खरोखर गरज असणार आहे त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवणार आहात. आपलं पुढचं सेशन जे असणार आहे, सगळ्यांनी अगदी कान देऊन ऐका. पुढचं सेशन आपण लगेचच ह्याच महिन्यात घेतो आहोत 23 मेला. एक अशीच खूप कर्तृत्ववान महिला जी लहानपणापासून वक्तृत्व मुठीत घेऊन फिरते आहे, अगदी बालपणापासून जिने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे, अशी महिला तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी येणार आहे 23 मे रोजी. आपली तारीख आजच राखीव ठेवा. 23 मे रविवार दुपारी 3 किंवा 3:30 असंच आपण सेशन ठेवणार आहोत. जरूर जरूर हे सगळ्यांनी हे सेशन अटेंड करा आणि आपल्या ह्या चळवळीत सहभाग नोंदवा. मी स्वतः मजेत राहणार आहे, तुम्हीही मजेत राहिलात, तुम्हाला खूप छान वाटेल, खूप आनंद होईल. चला सगळ्यांनी मिळून मजेत राहायला शिकूया. ह्याच्या पुढे कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे माईक अनम्यूट कराल आणि प्लीज काही विचारायचं असेल तर विचारू शकता. पुढच्या सत्राची तारीख मात्र लक्षात ठेवा, 23 मे रविवार. एक तडफदार महिला आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे, तेव्हा राखीव ठेवा 23 मे. कोणाच्या मनात काही शंका असेल तर नक्की विचारा आणि मजेत राहायला सुरुवात करा. काही शंका आहे? कोणाला काही विचारायचं आहे? चेतना भाभी नमस्कार, येतोय माझा आवाज? नमस्कार नमस्कार. खूपच सुंदर प्रयत्न आहे आमच्या सर्वांतर्फे. सर्वप्रथम एका आईला जिने आज तिचा छंद जोपासला आहे तिला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज जो आपला कार्यक्रम सगळं अटेंड करत आहे त्यांना सगळ्यांना हॅपी मदर्स डे. मला फक्त एक सजेशन द्यायचं आहे की आपल्याकडे जे लोक इंटरेस्टेड असतील हे सेशन अटेंड करण्यासाठी, त्यांनी मला वाटतं 1 दिवसा आधीपर्यंत आपल्या एंट्रीचं कन्फर्मेशन द्यायला हवं. 23 तारखेला जर पुढचं सेशन असेल तर 22 तारखेला कुठलीही तारीख असेल तर आदल्या दिवसापर्यंत कन्फर्मेशन देणं गरजेचं असेल असं मला वाटतं. बरोबर बरोबर. सगळ्यांनी हे जरूर जरूर ऐका आणि त्याचं नक्कीच सहकार्य करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करता येतील. अगदी प्रत्येक सेशनसाठी खूप कर्तृत्ववान महिला तुमच्या भेटीला येणार आहात. त्याच्यामुळे नवीन महिलांना ऐकणं, त्यांचे अनुभव ऐकणं, त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते किंवा ज्या संकटातून मार्ग काढत त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत, तर हे सगळं ऐकणं हे तुमच्यासाठी एक खूप मोठी पर्वणी असणार आहे. आणि तीही घर बसल्या, कुठेही बाहेर जायचं नाहीये, कोणाच्या घरी जायचं नाहीये किंवा अंगणही ओलांडायचं नाहीये. तर त्याच्यामुळे हे सगळ्या जणी अगदी मनापासून ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवा. आणि 22 मे पर्यंत, 22 मेच्या रात्री 10 वाजेपर्यंतही चालेल, तुम्ही तुमचा सहभाग नक्की नक्की नोंदवा. आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला नक्कीच पाठवली जाईल. तुमचं लक्ष ठेवा, अगदी लिंक कधी येते त्याच्याकडे. आणि आपण खूप उत्साहाने पुढच्या आपल्या ज्या महिला असणार आहेत, कर्तृत्ववान स्पीकर ज्या आपल्यासाठी येणार आहेत, त्या सगळ्यांच्या भेटीसाठी आतुरतेने सगळ्यांनी पुढच्या सेशनची वाट बघूया.
अजून काही विचारायचंय कोणाला? फीसच्या बाबतीत मला फक्त सांगावंसं वाटतं की आपल्या आज जो आपण सेशन अटेंड करतो आहोत ह्याच्यापैकी खूप साऱ्या महिला आहेत की ज्या आरामशीर 5 आकडी पगार तर मिळवत आहेत. मला अगदी पर्सनल कोणाच्या इन्कम वरती बोलायचं नाहीये, पण आपण ही जे सुरू करतो आहोत ह्याची फीज आपण खूप नाममात्र ठेवतो आहोत, अगदीच 100 रुपये मात्र ठेवतो आहोत. माहिती तुमचं म्हणणं असेल की खूप सारे सेशन्स आता युट्यूब वरती फ्री असतात, असं असतं, पण त्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. जेव्हा आपल्यामधलं कोणीतरी एक पंखामध्ये बळ भरून आणि उडतंय ना, ते बघणं, त्याचा आनंद घेणं ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि त्या आनंदामध्ये तुम्हीही सहभागी व्हावं हे मनापासून वाटतं आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत आज हा संवाद पोहोचतो आहे. येस, तयारीला लागा, मजेत राहायला सुरुवात करते आहे. तुम्ही सुद्धा सुरुवात करा राहायला मजेत. मॅडम, आमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत राहणार आहेत. एवढ्या सुंदर उपक्रमासाठी तुम्हाला मनापासून तुमचं सहकार्य, सगळ्यांचं सहकार्य निश्चितच लागणार आहे मॅडम. खूप सहकार्याची अपेक्षा आणि तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या सोबतीनेच आपण हा उपक्रम पुढे राबवणार आहोत आणि फक्त आपल्याला नाशिक शहरापुरतं मर्यादित न राहता आपल्याला आपले पंख जे आहेत खूप बळकट करून आणि उंच भरारी घ्यायची आहे. कोणाला विचारायचंय काही शंका आहेत कोणाच्या? पुढचे जे स्पीकर्स असणार आहेत त्याच्यामध्ये प्रोफेशनल्स असणार आहेत, इव्हन लेडी पायलट आहे, लेडी पायलट पण तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर्स असणार आहेत, सीए असणार आहेत, मेडिटेशन एक्सपर्ट असणार आहेत, योगा टीचर असणार आहेत. त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट बद्दलची आपण खूप सारी माहिती घेणार आहोत. फक्त असे संवाद आपण न ऐकता आपण गेम्स पण खेळणार आहोत. त्याच्यातनं आपण तेवढीच मजा, तेवढाच आनंद पण आपण घेणार आहोत. हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जरूर सहभाग नोंदवा. मला असं वाटतं आज आपण इथे थांबूयात आणि ओके पुढच्या सत्रात 23 मे रविवारी आपण सर्वजण परत एकदा भेटूया. हॅलो दीदी. हा, येस येस येस. हा दीदी. हा रोहिणीजी. हा. हा भाभी. हा बोली ना. हा, हॅलो. सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा, मातृदिनाच्या बोलूया. सगळ्यांना. आणि हा उपक्रम खूप छान आहे. मला एक असं वाटत होतं की 1 महिन्यानी जे आपण भेटणार आहोत तर तो टाइम पिरियड खूप जास्त वाटत होतं. महिन्यातनं 2दा जर भेटणं शक्य असेल तर फार चांगलं होईल. येस, आपण पुढचं सत्र अगदी 15 दिवसातच घेतो आहोत. म्हणजे आज 9 तारीख आहे. पुढचा रविवार गेला की त्याच्या पुढच्याच रविवारी आपण भेटणार आहोत. कारण आपल्याला भेटण्यासाठी ज्या येणार आहेत त्या इतक्या कर्तृत्ववान आहेत की बापरे, तुम्ही नक्कीच आवडेल तुम्हाला त्यांना ऐकायला. त्याच्यामुळे आपण आता पुढचं पहिलं सत्र आपण अगदी 15 दिवसातच घेतो आहोत आणि आपण शक्य झालं तर निश्चितच महिन्यातनं 2दाही भेटू. काही अडचण नाहीये तशी. पण सुरुवातीला महिलांनाही किती वेळ देणं शक्य आहे, तर सगळ्यांनीच सगळ्यांच्या घरचेही प्लॅनिंग करून आणि आपण पुढे त्याप्रमाणे प्लॅन करू शकतो. काही अडचण नसावी असं मलाही वाटतं. येस. ओके. येस, थँक्यू. ओके, थँक्यू चोरड्या मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. मीटिंग संपली आहे असं मी जाहीर करते. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना तुमचेही आभार. खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. एवढी छान संकल्पनेबद्दल तुमचेही मनापासून आभार. आमचा सगळ्यांचा एवढा विचार केल्याबद्दल थँक्यू. थँक्यू चेतना. थँक्यू चेतना. येस, माय प्लेजर. खूपच छान वाटलं. मस्त होतं. खूपच छान वाटलं. थँक्यू. सहभागी व्हा, सगळ्यांनी सहभागी व्हा ह्याच्यामध्ये. हे खूप महत्वाचं आहे.
कोण काय म्हणताय? ऐका ऐका एक मिनिट लिसन. हॅलो, मी जागृती बोलते, जागृती महाले. हा मी बोला नाशिकमधूनच जागृतीजी. बोलते. हा खूप छान सेशन झालं मॅम आणि खूप जास्त हेल्पफुल आणि युजफुल असणार आहे सगळ्या महिलांसाठी ज्या या येस लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घरी आहेत. त्यांच्या मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी आणि खूप साऱ्या गोष्टींसाठी खूप चांगलं असणार आहे. माझं येस एक छोटंसं नक्की सजेशन असं होतं मॅम, बोला ना. की आपण जर हा जो तुम्ही आता एक्सपेरिमेंट म्हणा किंवा हा प्रयोग तुम्ही हे जे चालू केलेलं आहे, हे खरंच खूप छान आहे. हा हा यातून अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्या कोरोनाशी म्हणजे कोविड तर त्यांच्यासाठी पण जर थोडं इन्फॉर्मेटिव्ह बोल रही है. घेऊया, निश्चित घेऊया. कारण की बरेच डॉक्टर्स पण आहेत की जे आपल्या सेशन मध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. तर निश्चितच आपण अशा महिलांसाठी पण एक सेशन घेऊया. फक्त प्रत्येकाने प्रयत्न करा की आपल्या अजून मैत्रिणींना ह्याच्यामध्ये सहभागी करून हा? त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपण कसं पोहोचू हा प्रयत्न सगळ्यांनी करा, जेणेकरून सगळ्या जणी मजेत राहतील, जेणेकरून सगळ्यांची कुटुंब मजेत राहतील आणि एकंदरीतच आपली समाज व्यवस्था जी आहे, जी आत्ता सध्या थोडी कोलमडली आहे, तिला आपण कसं सुदृढ करू हा प्रयत्न आपणच करू शकतो आपल्या घरातनं. खूप छान दीदी. हॅलो. थँक्यू. भेटूया 23 मे ला. त्याच्या आधी थँक्यू दीदी. पाठवली जाईल.